झिंगरी ही आबा जाधवांची लाडकी लेक. आबा जाधव छोट्या गावातील साधा सरळ शेतकरी. वाट्याला आलेल्या एखाद्या एकरात शेती पिकवायचा. नशिबानं त्याच्या रानात विहीर होती आणि विहिरीला 12 महिने पाणी असल्यामुळे चांगलं चाललं होतं. पोटाला 2 मुलगे आणि त्याच्या पाठीवरची झिंगरी. गावात रानात नुसता धुमाकूळ घालत असे. आई म्हणाली, आता पदूर आलाय, तवा थोडं सावकाशीनं घ्यावं बाई माणसानं. तर म्हणते कशी, पोरीसनीच का ग हे असलं? भाबड्या रखमानं मग तिच्या परीनं समजावलं. पोरी, बाईलाच मान हाय पोराला जन्म द्यायचा आणि हे पुरुषाला झेपायचं नाही, म्हणून त्यानं आपल्याला हे दान दिलंय बघ. झिंगरीच्या मनाचं समाधान झालं नाही, पण ती गप्प बसली. दिवस जात होते. झिंगरी आता बरीच शांत झाली होती. रखमाच्या म्हणण्यानुसार ती आता बाई माणसात आली होती. बघता बघता झिंगरीसाठी स्थळं आलं. शेजारच्या गावातील पाटलांच्या माणसाने भरलेल्या घरात झिंगरी जाऊन पडणार होती. आबा कामाला लागला. जिथं कुठं पैसे जमून ठेवले होते ते आणून जुळणी करू लागला. झिंगरीला काय कोणी विचारलं नव्हतं. फार उंच नाही, सावळा किळकिळीत असा महादेव. महाद्या किती शिकला होता देव जाणे, पण घरची एकट्याच्या नावावर 2-2.5 एकर पाणस्थळ जागची शेती आणि मोठं घर पाहून आबानं पोरीचं लग्न ठरवून टाकलं. रखमाला तर आता काय करू आणि काही नाही असं वाटू लागलं. फाल्गुन संपत आला होता. उन्हाचा पारा चढतच होता. भावकीतल्या बायकांना बोलावून रखमानं शेवयाचे पाट स्वच्छ धुवून सुकून त्याला हळदी कुंकू लावून पुजून घेतले. जमलेल्या बायकांनी झिंगरीला पण हळदी कुंकू लावलं. मोठ्या व्हाळावरचं ते कुंकू मोठ्या कौतुकाने आरशात जाऊन पाहिलं. नक्षत्रासारखी दिसत होती ती. गोरीपान, चाफेकडी नाक आणि रखमाच्याच नेसलेल्या लुगड्यात झिंगरीचं रूप आणखीनच खुललं होतं. झिंगरीची म्हातारी आई आजी झिंगरी लहान असतानाच म्हणाली होती, आमच्या झिंगरीला पहिल्या झटक्यातच पावणं पास करतंय का नाही ते बघाच. माझ्या आबाला पुरीसाठी हुंबरं झिजवायला नाही लागणार. आणि तसंच झालं. पाहता पाहता रखमाच्या शेवया, सांडगे, रंगीत कुरड्या, पापड, भातवड्या, वर्षभराचा साठवणीचा मसाला सगळं करून झालं. चैत्र संपत आला. दिवसभर कोकिळेचे गाणे काही थांबेना. घरातील लगबग आणखीनच वाढली. 15 दिवसावर मुहूर्त धरला होता. वैशाख वनवा पेटला होता. अंगाची लाही होत होती. अशातच एक दिवस तालुक्याच्या गावी जाऊन झिंगरीच्या लग्नाचा बस्ता काढला. हळदीसाठी पिवळी साडी आणि हिरवागार शालू लग्नासाठी झिंगरीने पसंत केला. लग्नानंतर घरात नेसायला आणखीन 3-4 साड्या, त्याच्यावरील पेटीकोट सगळी खरेदी झाली. जवळच्या नातेवाईकांना द्यायला चांगल्या साड्या, लांबच्यांना जरा हलक्या साड्या, मानाच्या भारी साड्या, टॉवेल टोप्या, ब्लाऊज पीस, फेटे सगळं घेऊन मंडळी घरी परतली. स्वयंपाकघरातील मनी झिंगरीच्या पायाला अंग घासू लागली तशी ती उठली आणि मनीच्या बशीत दूध ओतून तिला प्यायला दिलं. मनी दूध पित होती आणि झिंगरी मायेने तिला गुंजारत होती. आता मनीने डोळे मिटून घेतले. बराच वेळ त्या दोघींचं गुजू चालू होतं. सांजचे 5 वाजायला आले. झिंगरी उठली. सांडगे तव्यावर मस्तपैकी भाजून तिने चुलीवरच्या टोपात तेल तापवले आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या दगडानं ठेचून गरम तेलात टाकल्या. तसा सगळ्या खोलीत खमंग सुवास दरवळला. विझवलेली तुरीची डाळ, कांदा आणि सांडगे तेलात परतले जात होते आणि झिंगरी मनाने केव्हाच भावी संसाराच्या सुखस्वप्नात जाऊन पोचली होती. त्या तंद्रीतच तिने इंद्रायणी तांदूळ निवडून धुवून चुलीवर शिजायला ठेवला आणि पितळेची परात घेऊन भाकरी थापायला घेतल्या. तेवढ्यात तिची आत्तेबहीण सुनीता तिथे हिरवीगार ताजी मेथीची जुडी घेऊन आली. तिला पाहता झिंगरीने लगबगीने भाकरीसाठी घेतलेल्या पाण्यात हात धुवून सुनीताला भेटण्यासाठी उभी राहिली. सुनीताने तिला मिठीच मारली आणि दोघीही रडू लागल्या. तितक्यात तिथे आलेल्या रखमा आणि सुनीताची आई तिथं थांबल्या. बघता बघता पोरी कशा हो मोठ्या होतात, हो वहिनी असे म्हणत आत्याबाईंनी पदराने डोळे पुसले. रखमाला पण भरून आले आणि दोन्ही नणंद भावजया एकमेकांना धरून समजावू लागल्या. थोड्या वेळाने सगळ्या घरात मेथीच्या भाजीचा सुगंध पसरला. पापड कुरड्या तळून झाले. नणंदबाई आल्या म्हणून रखमाने तुपात खरपूस भाजलेल्या शेवयांची दुधात शिजवलेली गोडखीरही केली. दुसऱ्या दिवशी रखमाची भावजय, बहीण आणि माहेरचा गोतावळा कामात मदत करायला आला. घर पाहुणे मंडळींनी भरून गेलं. मुहूर्तमेढ आबा जाधवांच्या चुलत भावाच्या नावानं आली. दोघे नवरा बायकोनी आनंदाने मुहूर्तमेढ रोवली. आबा आणि रखमानं उभयतांचा मान दिला. अंगणात करंज आणि आंब्याच्या फांद्यांचा
गारेगार मांडव तोवर उभा राहिला. सगळ्या बायका घरातील कामावरून हळद दळायला जमा झाल्या. गावातील स्पीकर केव्हाच जोडून त्याचा माणूस बसवला होता. म्हाताऱ्या आईनं एका हातात माईक घेतला, दुसऱ्या हातानं जातं फिरू लागली आणि मुखातून हळदीची गाणी संपूर्ण गावात घुमू लागली. फुला काकू या की, तुमचा गळा लय ग्वाड, या म्हणा गाणं. दोघींनी सुरात सूर मिसळून गाऊ लागल्या. तेवढ्यात बाजूच्या गावातली कासारींची आजी डोक्यावरची काचेच्या बांगड्यांनी भरलेली टोपली घाम पुसत जमलेल्या बायकांच्या मदतीने उतरवू लागली. कोणीतरी पळत जाऊन पाण्याचा तांब्या आणला. सगळ्या छोट्या पोरी कासारणीच्या भोवती गोळा झाल्या. सुनीता एक वही आणि पेन घेऊन बसली. सगळ्या लहान पोरींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या. साडी नेसलेली झिंगरी पुढे आली. तिच्या आवडीच्या रंगांचा हिरवागार एका एका हातात 1.5 डझन असा चुडा भरला. लाजतच तिने कासारणीला आणि सगळ्या वडीलधाऱ्या स्त्रियांना वाकून नमस्कार केला. सगळ्यांनी बांगड्या भरल्या. कासारीन समाधानाने आणि हलक्या झालेल्या टोपलीने घरी गेली. हातातला चुडा सांभाळत झिंगरीने गावातील सगळ्या देवांचे दर्शन घेतले. पानं, भिजवलेली चणे, नैवेद्य प्रत्येक देवळात ठेवून मनोभावे नमस्कार केला. लग्न मुलीच्याच दारात होते. दुपारी नवऱ्याकडील मंडळी वराडासह गावात दाखल झाले. घरातील पुरुष भेटीसाठी साखऱ्या घेऊन भेटीसाठी तिथे पोचलेलेच होते. भेटी झाल्यावर वाजत गाजत नवरदेव मंडपात आला. सासूबाई तोऱ्यातच होत्या. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागले. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. झिंगरी नवऱ्याबरोबर सासरी निघाल्यावर आबाला काही रडू आवरता आले नाही. सगळ्यांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. रखमाच्या मनात मात्र नंदी बैलवाल्याचे बोल घुमत होते. झिंगरीला पाहून त्याने सांगितले होते की या मुलीची 2 लग्न होणार आणि हे आठवून रखमाच्या काळजात धस्स झाले. तिने झिंगरीला पोटाशी कवटाळून पोटभर रडून घेतले. पाहुणे निघून गेल्यावर खूप वेळ रिकाम्या मांडवात घरातील माणसं शांत बसून होती. जेवणं आटपली आणि सगळं घर निजले. झिंगरीबरोबर पाठराखीण म्हणून आली तिची मामी खूप हुशार होती. तिने झिंगरीची नव्या माणसात काळजी घेतली. महादेव आईकडे तिकडे फिरत होता. त्याच्या कपाटाजवळच झिंगरी आणि मामी बसल्या होत्या. मामींनी काय पाहिजे का तुम्हाला, तर माधू हो म्हणाला. मामी झिंगरीला घेऊन मागच्या दाराला जाऊन बसल्या. 2-3 दिवसात मामींना समजले की माधू कपाटातून सकाळ संध्याकाळ काहीतरी घेत आहे. त्यांनी लक्ष ठेवून पाहिले तर माधू कसल्या तरी गोळ्या खात होता. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती. त्यासाठी दोन्ही पोरांना घेऊन रखमा आणि आबा जोडीनं आले. मामी हळूच रखमाच्या कानात कुजबुजली. रखमानं आबाच्या कानावर ही गोष्ट घातली. आबा काही बोलला नाही. पूजा आटोपल्यावर मंडळी घरी परत निघाली. संपूर्ण रस्त्यात रखमाच्या डोक्यातून नंदी बैलवाल्याचे बोलणे फिरत होते. लग्नाच्या 4-5 दिवसांनी झिंगरी आनंदात घरी आली. रखमानं तिला सगळं विचारून घेतलं. तिच्या मनात पाल चुकचुकत होती, पण पुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती सुखावली. 2-4 दिवस राहून झिंगरीची पाठवणी करण्यात आली. तिचा नवराच येणार होता तिला घ्यायला. बाईकवर माधूच्या मागे बसायला तिला फार लाज वाटत होती आणि आनंदही होत होता. गाडी वळणावरून दिशेनाशी होईपर्यंत आबा आणि रखमा निरुपासाठीचा हात हलवतच राहिले होते. आता सडकला लागल्यावर गाडीचा वेग वाढला. तसा आपोआपच झिंगरीने नवऱ्याच्या खांद्यावर आधारासाठी हात ठेवला. थोडं अंतर पुढे जात नाही तोवर त्याला खोकल्याची मोठी उबळ आली की गाडी रस्त्याच्या बाजूलाच लावून तो मोठ्याने खोकू लागला. त्याचा जीव अगदी घशापर्यंत आला होता. झिंगरीला काय करावे कळेना. तिने आपल्याकडची पाण्याची बाटली त्याला दिली. 5-10 मिनिटांनी त्याला जरा बरे वाटू लागले. त्याने खिशातून एक कसलीशी गोळी काढली आणि खाल्ली. घरी पोहोचल्यावर सासूबाईंनी भाकर तुकडा ओवाळून नवरा नवरीची दृष्ट काढली. नव्या नवलाईचे दिवस चालू झाले, पण माधूचा खोकला काही कमीच होत नव्हता. तो फार वैतागलेला आणि थकलेला वाटत होता. त्याचे अगदी खोल गेले डोळे आणि त्या खालची काळी वर्तुळं आता ठळकपणे दिसत होती. झिंगरीच्या मनात नवीन संसाराची स्वप्न फुलून येत होती, परंतु तिचा नवरा फार अशक्त झाला होता. आजाराचा विळखा आणखीनच घट्ट झाला होता. एक दिवस झिंगरीने न राहून तो घेत असलेल्या गोळ्यांची नावं लिहून घेतली आणि माहेरी गेल्यावर ओळखीच्या औषधांच्या दुकानात जाऊन दाखवली. तेव्हा त्या विक्रेत्याने तिला त्या आजाराबद्दल सांगितले. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ताबडतोब घरी जाऊन ही गोष्ट आबा आणि रखमाला सांगितली. बराच वेळ रखमा आणि झिंगरीबरोबर चर्चा केल्यावर आबा झिंगरीच्या सासरी गेला आणि त्याने तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून दंगा करून आला. झिंगरीच्या सासू सासऱ्यांना आजाराबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे अचानकच दोन्ही घरातील वातावरण ढवळून निघाले. बिचारी झिंगरी आणि रखमा यांचे रडून रडून हाल झाले. आता पुढे काय हा प्रश्न होताच. रीतसर घटस्फोटाचा अर्ज करण्यात आला.
रखमाला ह्या अचानकच घडलेल्या घटनेमुळे फार धक्का बसला. नवऱ्यावरती फसवणुकीची केस पण टाकली होती. थोड्याच महिन्यात महादेवचा मृत्यू झाला. पण जिंगरीच्या आयुष्याशी विचित्र खेळ खेळून महादेवने आजार लपवून एका मुलीचं आयुष्य असं उधळून लावायला नको होतं. कोण बरोबर कोण चूक, मात्र शिक्षा जिंगरीला भोगावी लागली. तरणी-ताठी पोर घरात बसलेली पाहून आबा रखमाचा जीव तुटत होता. काही न घडता पोरीच्या आयुष्याला लग्नाचा डाग तेवढा लागला होता. काही दिवसांनी आबाचा तोल ढळू लागला. तो उगाच जिंगरीवर चडफडायचा. आताशा तो रोजच दारू पिऊन घरी येऊ लागला. रखमाला तर वाटत होती की नजर लागली माझ्या सुखी संसाराला. हे पांडुरंगा, काय चूक झाली आमची की तू हे दुःख माझ्या पोरीच्या वाट्यात टाकलंस. पण तेवढ्यापुरतंच. रखमा बोलली खरी, पण लगेच सावरली. नाही, मीच हातपाय गाळून चालणार नाही. रखमा अशिक्षित होती, पण विचारांनी समृद्ध होती. ती जिंगरीला म्हणाली, बाळा, काही काळजी करू नगस. ह्यो हाय नवकावर बसलेला, त्याला आपली काळजी हाय. तू सगळं नीट करील बघ. फक्त तू हार मानू नग. हे पण तीच जातीली. बाळा, जसा रात्रीचा अंधार संपून पहाटे उजाडतंय तसंच. थोडा धीर धर. महिन्यामागून महिने गेले. इकडे जिंगरीचं दुःख आणि दुसरीकडे आबाचं विचित्र वागणं रखमाला खूप जड जात होतं. मधल्यामध्ये तिची फरफट होत होती आणि एक दिवस नदीकाठच्या गावातील एका अविवाहित मुलाचं स्थळ जिंगरीसाठी सांगून आलं. घरची शेती होती आणि जोडधंदाही करत होता. रमेश त्याचं नाव. त्याला जिंगरीच्या आयुष्याची वाताहत समजली होती. एकदा तोंड पोळल्यामुळे आबा ताकही फुंकून पिणारा असल्यामुळे त्याने रमेशची नीट चौकशी केली. सगळं मनासारखं आहे हे पक्क झाल्यावर साधेपणानेच जिंगरी आणि रमेशचं लग्न लावून दिलं. आता रखमा खुश आहे. जिंगरी तिच्या संसारात रमली आहे. पण रखमाच्या मनात मात्र त्या अनामिक नंदीवाल्याबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.